गंगापूर तालुक्यातील रेकॉर्डवरील गुन्हेगार गुंड्या काळे व त्यांच्या साथीदारांना अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे। बेलापूर ते पारगाव रस्त्यावर गुंड्या काळे व त्याचे साथीदार दरोडा टाकण्याच्या तयारीत थांबले असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती। मिळालेल्या माहितीच्या आधारे पथकाने सदर ठिकाणी जाऊन पाहणी केली असता गुंड्या काळे व त्याचे साथीदार बेलापूर ते पारगाव संशयास्पदरित्या रस्त्यावर आढळून आले। त्यांना शिताफीने ताब्यात घेतल्यावर त्यांच्याकडून एक एअर पिस्तॉल, चाकू, धारदार शस्त्र, मिरची पावडर यासह लूटमारीतील सोन्याचे दागिने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने हस्तगत केले आहे। या कारवाई संदर्भात स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक दिनेश आहेर यांनी अधिक माहिती दिली। गंगापूर तालुक्यातील रेकॉर्डवरील गुन्हेगार गुंड्या डिस्चार्ज काळे व त्याचे काही साथीदार हे बेलापूर ते पडेगाव जाणाऱ्या रोडवर दरोडा टाकण्याच्या उद्देशाने थांबले असल्याबाबत स्थानिक गुन्हे शाखेला माहिती प्राप्त झालेली होती। त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे PSI गोरे व स्टाफ यांना कारवाई कामी नेमण्यात आलेलं होतं। स्टाफने आपल्या कर्मचाऱ्यांसह जाऊन तेथे गेले असता त्यांना मोटरसायकलवरती दोन मोटरसायकलवरती 6 इसम हे संशयास्पद दिसले। त्याप्रमाणे पथकाने त्यांना शिताफीने ताब्यात घेतलं। रेकॉर्डवरील गुन्हेगार गुंड्या डिस्चार्ज काळे याच्यासह त्याचे 4 साथीदारांना ताब्यात घेण्यामध्ये पथकाला यश आलेलं आहे व 2 इसम हे अंधाराचा फायदा घेऊन पळून गेलेले आहेत। त्यांना ताब्यात घेतलं असता त्यांच्या कब्जामध्ये साधारण 1 तलवार, 1 एअर पिस्टल, चाकू, मिरचीपूड तसंच 31 ग्रॅम सोन्याचे दागिने हे मिळून आलेले आहेत। त्यांना सदर गुन्ह्याबाबत विचारपूस करता त्यांनी नेवासा आणि श्रीरामपूर शहर येथे 2 घरफोड्या केल्याची कबुली दिली आहे। साधारण 4,26,000 रुपयाचा मुद्देमाल त्यांच्याकडून हस्तगत करण्यात आलेला आहे।